नमस्कार, मी प्रीती. HK रेसिपी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत वरी तांदळामध्ये ओलं खोबरं घालून एक चविष्ट असा पदार्थ. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर आज आपण वरी तांदळांपासून एक चविष्ट असा पदार्थ बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी 1 वाटी वऱ्यांचे तांदूळ घेतले आहेत. हे बघा. तर हा जो पदार्थ आहे ना, तो उपवासाला सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर आपल्याला पहिले काय करायचं आहे, हे तांदूळ आहेत ना, स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे मी हे वरी तांदूळ 2-3 पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून यातलं सर्व पाणी हे बघा असं काढून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला छान असे भाजून घ्यायचे. त्यासाठी इथे मी एक भांड गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकते मी 1 चमचा साजूक तूप. त्यानंतर आपल्या याच्यामध्ये वरी तांदूळ घालून घ्यायचे आहेत. आता हे आपल्याला छान असे खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. फक्त वरी तांदूळ भाजण्यासाठी ना जरा जास्त वेळ लागतो, पण हे आपल्याला छान असे ना एकदम मोकळे मोकळे असे होईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहे. हे बघा, इथे आपले 4-5 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही पाहू शकता हे वरी तांदूळ आहे ते बघा छान असे फुलायला पण लागलेले आहेत आणि जरा मोकळे मोकळे पण झालेले आहेत. पण आपल्याला अजून हे छान असे भाजून घ्यायचे. जसे आपल्याला हवेत ना तसे अजून झालेले नाहीये ते. हे बघा, आणि ही जी रेसिपी आहे ना एकदम मस्त आहे. एकदा नक्की ट्राय करा. हे बघा, आता इथे आपले तांदूळ छान असे भाजून झालेले आहेत. हे बघा, कलर पण चेंज झालेला आहे. तर आपण हे काढून घेणार आहोत. तर आपण 1 वाटी वरी तांदूळ घेतलेले आहे. त्यासाठी इथे मी 2.5 वाटी पाणी घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकायचं आपल्याला चवीनुसार थोडंसं मीठ. आणि हे पाणी आहे ना आपल्याला छान असं उकळवून घ्यायचं आहे. त्यानंतर थोडंसं साजूक तूप. 1 वाटी इथे आपण घेतलेला आहे वरी तांदूळ. त्यासाठी मी अर्धी वाटी इथे गूळ घेतलेला आहे. तर तुम्ही अर्धी वाटीच्या ऐवजी पाऊण वाटी सुद्धा घेऊ शकता जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर. आता हे गूळ आपल्याला याच्यामध्ये पूर्णपणे विरघळून घ्यायचं आहे आणि छान असे उकळ काढून घ्यायचे आहे. हे बघा, पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता आपल्या याच्यामध्ये वरी तांदूळ घ्यायचे आहे, टाकायचे आहेत. आता हे मिक्स करून घेऊया आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. वरी तांदूळ शिजण्यासाठी जास्त वेळ नाही लागत, 1-2-3 मिनिटं लागतात. हे बघा, इथे 2-3 मिनिटं झालेले आहेत. हे बघा, आता आपले तांदूळ शिजत आलेलेच आहेत. आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत ओलं खोबरं. त्यानंतर थोडीशी वेलची पूड घेतलेली आहे मी इथे आणि काही काजूचे काप करून घेतलेले आहेत. तुम्ही इथे बदाम पण टाकू शकता. आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस कमी करायचा आहे आपल्याला. आता हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आता तांदूळ आपले शिजलेच आहेत, पण थोडेसे आपल्याला हे आता वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथे मी एक केळीचं पान घेतलेलं आहे. हे बघा, आता हे केळीचं पान आपल्याला याच्यावर असं ठेवून द्यायचं आहे. आता झाकण आपल्याला ठेवून याच्यावर गॅस एकदम कमी करायचा आहे आणि 5-6 मिनिटं छान असं हे वाफून घ्यायचे. इथे आपली 5-7 मिनिटं आपली झालेली आहेत. वास तर खूपच छान सुटलेला आहे. तर आपण बघूया. हे बघा, छान असे आपले इथे वरी तांदूळ शिजलेले आहेत. आता आपले हे थंड करून घ्यायचे आहेत. हे बघा, इथे आपले थंड झालेले आहेत. आता मी जरा कट मारून घेते.
तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही अशा कट मारू शकता, छोटे मोठे कसे हवे तसे. हे बघा इथे कट मारून झालेले आहेत. आता आपण मी तुम्हाला काढून दाखवते. हे बघा मस्त झालेलं आहे, एकदम खाली एकदम असा गोल्डन कलर पण आलेला आहे आणि मस्त असं तयार झालेलं आहे. आता हे सर्व मी काढून घेते. तर इथे आपला बघा मस्त असा वरी तांदूळांचा एक चविष्ट असा पदार्थ इथे तयार झालेला आहे. मस्त लागतो आणि दिसायला तर खूपच भारी दिसते, तुम्ही पाहू शकता. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब